मुंबईत दादरमध्ये एका गणेशोत्सवातील दुष्काळावरील देखावा पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हटवला आहे। दादरच्या बालगोपाळ मित्रमंडळानं दुष्काळ स्थिती आत्महत्या करणारा शेतकरी असा देखावा दाखवून पाणी वाचवा असा संदेश दिला होता। मात्र गळफास घेतलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या देखाव्याला भाजपचे स्थानिक पदाधिकारी आदित्य दुबे यांनी आक्षेप घेत तशी तोंडी तक्रार पोलिसांकडे केली। बालमनावर या देखाव्याचा विपरीत परिणाम होईल असा त्यांचा आक्षेप होता। दुबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करता देखावा हटवलाय। मंडपाबाहेर हा देखावा उभारल्यानं आक्षेप घेतल्याचं दुबे यांचं म्हणणं आहे। तर या कारवाईमुळे बाळगोपाळ मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची हुज्जत घातली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। सध्या मी दादरच्या बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाबाहेर आहे। आपण बघू शकाल या मंडळानं आत्महत्याग्रस्त शेतकरी पाणी वाचवा असा संदेश देणारा देखावा यंदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं रेखाटला होता। वरती एक सुकलेलं झाड दाखवण्यात आलेलं आहे आणि या झाडावर आत्महत्याग्रस्त शेतकरी दाखवण्यात आला होता। तो जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पुतळा आहे तो दादर पोलिसांनी या मंडळाला त्या ठिकाणाहून हटवण्यास लावलेला आहे। सध्या गणेशोत्सवाच्या मंडपात हा आपल्याला पुतळा दिसतो आहे। आपल्यासोबत गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत। नेमकी काय घटना घडली आहे, नेमका कोणाचा आक्षेप होता, पोलिसांनी नेमके काय आदेश दिले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दुपारच्या वेळेस इथे काही बीजेपीचे कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी इकडच्या मंडपाचे फोटो आणि इकडचे बरेचसे फोटो इथे काढले। नेहमीच आता हे आमचा जो देखावा आहे त्या देखावा बघण्यासाठी दररोज अनेक लोक येतात म्हणून आम्ही एवढं लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे। पण त्यानंतरची घटना अशी की पोलीस स्टेशनमधून एक PSI आले आमच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की हा जो वरती पुतळा लटकवला आहे देखाव्याला तर तो काढून टाका। तर आम्ही त्यांना कारण विचारलं की कारण काय, तर त्यांनी असं सांगितलं की ते कार्यकर्ते आलेले बीजेपीचे त्यांनी हे काढायला सांगितलंय, हे तणावपूर्वक आहे। त्यांना ऑब्जेक्शन होतच तर त्यांनी पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी का नाही घेतलं। आजच कोणीतरी एक कुठच्या तरी पक्षाचा कार्यकर्ता येतो आणि तो कंप्लेंट करतो आणि त्याच्या दबावाखाली जर पोलिसांनी जर हे डिसिजन घेतलं असेल तर ते मला वाटतं एकदम चुकीचं आहे। महाराष्ट्रातला एक सामाजिक प्रश्न एखादं मंडळ दाखवत असेल तर त्यावर आक्षेप का घ्यावा? अगदी बरोबर आहे। प्रत्येकाने आपला मनोगत व्यक्त केलंच पाहिजे, मला जे वाटतं ते मी दाखवलंच पाहिजे। पण इतरांना त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांना वाईट मार्ग दिसेल किंवा त्यांना वाईट मार्गावर जाता येईल। मनोवैज्ञानिकरित्या बरेच लोक जेव्हा स्वतःला असहाय्य फील करतात तेव्हा ते सुसाईड करतात आणि ही प्रकृती त्यांना दिसू नये, हे हात दिसत त्या डोळ्यासमोर येऊ नये, हा सोपा मार्ग त्याने निवडू नये, ह्यासाठी माझा आक्षेप होता। बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा वादात सापडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात। मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। देशपांडे, स्वागत आपलं 24 तासमध्ये। आपण त्या ठिकाणी होता, नेमका बालमनावर घडणारा परिणाम होता की हा वेगळा काहीतरी भाग आहे, नेमकी का कारवाई करण्यात आली आणि या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? मला त्या मंडळाचे अध्यक्ष निरंजन म्हणून त्यांचा फोन आला की अशा पद्धतीचं आमचं देखावा काढायला पोलिसांनी सांगितलेलं आहे। तेव्हा मी स्वतः तिथे पोहोचलो। तिथे मी विचारणा केली तर पोलिसांचं म्हणणं होतं की आदित्य दुबे नावाचे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांची ही तक्रार आहे म्हणून आम्ही ते काढायला सांगितलं। याच्यामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होते। तर मी पोलिसांना हा प्रश्न केला की कुठली तेढ निर्माण झाली याच्यामध्ये। त्यांनी असं सांगितलं की दुबेजींचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रात अशा आत्महत्या झाल्याच नाही शेतकऱ्यांच्या, त्यामुळे तुम्ही हा देखावा काढायला लावा। आणि नंतर काय दुबेजी बोलले हे मला वाटतं तरी गुमचाव केलेला आहे त्यांच्या गोष्टीपासून। पण सुरुवातीची त्यांची तक्रार ही होती। आता या पद्धतीने निर्बंध घालायची भाजपला सवय लागलेली आहे। सगळ्या गोष्टीची ही फॅशन झालेली आहे की या गोष्टीवर निर्बंध घाला, त्या गोष्टीवर निर्बंध घाला। आता महाराष्ट्राचा गणेश उत्सवावर काय देखावे लावावेत याच्यावर पण भाजप निर्बंध घालणार का आणि त्याप्रमाणे पोलीस कारवाई करणार का? ही कुठली मोगलाई लागून गेली आहे? नक्कीच या सगळ्या संदर्भात आता बालगोपाळ मित्रमंडळाची स्थानिक नगरसेवक म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की आम्ही देखावा पुन्हा लावणार आहोत आणि त्यांची हिंमत असेल तर त्यांनी तो काढून दाखवावा। नक्कीच धन्यवाद संदीप, बातचीत केल्याबद्दल। आपल्यासोबत मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे होते। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।